नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? नेहमीप्रमाणे मी रांगोळी काढते आणि दिगू आमचा बघतो. आज आमच्याकडे घट उठणार आहेत. अगोदर पहिली आणि 9वी माळ ठेवायची, बाकीच्या माळी वरती करून ठेवायच्या आणि मग देवाला नारळ द्यायचा. आम्ही मांसाहार नाही देत, आम्ही नारळ देतो. नारळ वाढून शिऱ्याचा प्रसाद देऊन झाला की त्या 2 माळी ठेवल्या होत्या त्या पण वरती ठेवून जो कळश ठेवला आहे त्यातला नारळ वाढवायचा. नेहमीप्रमाणे मुलांना याही वेळेला सुट्टी भेटली नाही. मग काय आम्ही दोघं जिंदाबाद आणि दिगू आणि सुनबाई. देवाच्या पाया पडून झालं. आता जे रोव वाढलेत ते कापून घ्यायचे. काही लोक वाहवतात, आम्ही वाहवत नाही, आम्ही कापून घेतो. मग एका ताटात काढून ठेवायचं आणि नंतर मग केसातनं घालायचे. तिथली उरलेली पूर्ण माती खाली झाडामध्ये टाकायची. ह्या वेळेला रोप पण भारी आले. तिथली सगळी साफसफाई झाली की देवाच्या इथे तांदळावर देव ठेवले होते ते तामांमध्ये काढून तांदूळ एका बाजूला काढायचे व देवारा साफ करून देव धुवून घ्यायचे व ते पाणी झाडामध्ये ओतायचं. देव कोलगेटच्या पावडरने साफ करायचे. आता तिथली जागा साफ करून कपाट हलवत आहेत. त्यांना बोलले, येते तुम्हाला मदत करायला? तर नाही, मी करेन. ह्यावेळी तर मुलांना मी सांगूनच ठेवले की पुढच्या वेळेपासून तुम्ही दोघांनी मिळून करायचं. मुलांना तरी कधी कळणार ना देवाधर्मांचा कसं करायचं कसं नाही ते. देव धुवून पुसून परत देवारात मांडून पूर्ण घरात दुपारत फिरून झाली. कसा वाटला तुम्हाला आजचा मिनी ब्लॉग? कमेंट करून नक्की